नमस्कार सर्वांना, आरवीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 या ठिकाणी पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 मराठी व्याकरण बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची या ठिकाणी चुकीची जोडी ओळखायची आहे। बघा, आपल्यासमोर बघा या ठिकाणी 4 जोडी आहेत, यापैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे। बघा, शीघ्र मंद बघा या ठिकाणी बरोबर आहे, श्रेष्ठ कनिष्ठ बघा या ठिकाणी बरोबर आहे, सार्थक निरर्थक या ठिकाणी बघा बरोबर आहे, तर साक्षर शिकलेला। साक्षरचा विरुद्धार्थी शब्द काय असतो? साक्षर निरक्षर, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 बघा चुकीची जोडी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा, आता सर्वांनी सांगायचे नटसम्राट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। नटसम्राट या पुस्तकाचे वि.वा. शिरवाडकर या ठिकाणी हे लेखक आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारला, मी आंबा खात असे। मी आंबा खात असे अशा बघा प्रकारचं वाक्य आहे, या वाक्याचा काळ ओळखा, तर याचं योग्य उत्तर काय असेल? मी आंबा खात असे बघा हे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकवले। शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवले अशा बघा प्रकारचं एक वाक्य आहे, या वाक्याचा प्रयोग ओळखा। बघा, ते हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य असेल, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 यायला पाहिजे। हे वाक्य भावे प्रयोगाचं वाक्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5वा बघा या ठिकाणी काय, पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा। आता विसंगत शब्द म्हणजे या ठिकाणी वेगळा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। 4 शब्द आहेत पहा, शौर्य, लबाडी, शांतता, गुलाम। बघा, या ठिकाणी शौर्य हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम आहे, लबाडी पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे, शांतता पण या ठिकाणी भाववाचक नाम आहे, गुलाम या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4, गुलाम हा शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही। गुलाम, गुलामगिरी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विसंगत शब्द राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, पुढील या ठिकाणी मन पूर्ण करायची आहे। बघा, आपल्यासमोर बघा या ठिकाणी एक मन आहे, या ठिकाणी रिकामी जागा आहे, या रिकाम्या जागेमध्ये खालीलपैकी कोणता शब्द येईल? यथा राजा तथा, यथा राजा तथा काय, यथा राजा तथा प्रजा, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी या रिकाम्या जागेमध्ये प्रजा या ठिकाणी शब्द येईल। प्रश्न क्रमांक 7वा बघा काय विचारलाय, द्रविडी प्राणायाम। द्रविडी प्राणायाम बघा अशा बघा प्रकारचा एक वाक्प्रचार आहे, याचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता आहे? बघा, सर्वांनी सांगायचंय द्रविडी प्राणायाम म्हणजे काय असतो? साधा सरळ बाबीसाठी गुंतागुंतीचे प्रयत्न करणे। बघा, एखादी साधी गोष्ट असते, परंतु आपण या ठिकाणी गुंतागुंतीचे प्रयत्न करत असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपला योग्य अर्थ आहे। प्रश्न क्रमांक 8वा या ठिकाणी काय विचारलाय, मुलांनी आज्ञा पाळावी। मुलांनी आज्ञा पाळावी अशा बघा प्रकारचं वाक्य आहे, या ठिकाणी अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। आता अधोरेखित शब्द कोणता आहे? मुलांनी। बघा, या ठिकाणी मुलांनी नी हा प्रत्यय लागलाय, ने ए शी, ने ए शी बघा हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सर्वांनी सांगायचं बघा, ने ए शी हे प्रत्यय तृतीय या विभक्तीचे प्रत्यय असतात, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9वा बघा काय विचारलाय, पंचवटी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, पंचवटी या शब्दामध्ये समास कोणता असेल? बघा, ज्या समासामधलं पहिलं पद हे संख्यावाचक असते। बघा, या ठिकाणी पंच आहे, पंचवटी म्हणजे या ठिकाणी बघा 5 वडांचा समूह पंचवटी, म्हणजे या ठिकाणी कोणता समास यायला पाहिजे? ज्या समासामधले पहिले पद हे संख्यावाचक असते, तो समास द्विगु समास असतो। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा बघा या ठिकाणी काय विचारलाय, बनगरवाडी। बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, आता सर्वांनी सांगायचंय बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर व्यंकटेश माडगुळकर पहा बनगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा बालमानसशास्त्र, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण,
परिसर अभ्यास, विज्ञान, सामाजिक शास्त्र बघा सर्वांचे या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे PDF पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा ही सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. विषय क्रमांक 11 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, एक वचन अनेक वचन या ठिकाणी चुकीची जोडी ओळखा. बघा आता सोपा प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. एक वचन अनेक वचन चुकीची जोडी ओळखा. द्राक्ष द्राक्ष द्राक्षे बघा बरोबर आहे. भाषाचं बघा अनेक वचन बघा भाषाच होईल, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 पण बरोबर आहे. शेळी शेळ्या म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 पण बरोबर आहे. सासू सासरे बघा या ठिकाणी बरोबर आहे का. सासूचा अनेक वचन काय व्हायला पाहिजे, सासू सासवा म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या ठिकाणी चुकीची जोडी आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, गिरीश हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. आता या ठिकाणी गिरीश विचारले, गिरीश हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे. सर्वांनी सांगायचे पहा, गिरीश हे शंकर केशव कानेटकर. गिरीश हे कोणाचं टोपण नाव आहे, तर शंकर केशव कानेटकर या कवीचं बघा गिरीश हे त्यांचं टोपण नाव आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता सर्वांना योग्य उत्तर आलं का पहा. सलील सलील म्हणजे काय, सलील म्हणजे पाणी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, जर पाऊस आला असता तर क्रिकेटचे सामने झाले असते. बघा जर पाऊस आला असता तर क्रिकेटचे सामने झाले असते. बघा अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या ठिकाणी हे वाक्य बघा जर तर आलेलं आहे. ज्या वाक्यामध्ये आपण जर तर येतो म्हणजेच ते वाक्य कोणते असते, मिश्र वाक्य. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलं आहे, जवळचे नातेवाईक. जवळचे नातेवाईक मित्र बघा यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची पत्र लिहिले जातात. बघा आता सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, जवळचे नातेवाईक मित्र यांना कोणत्या प्रकारचे पत्र लिहिले जाते. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो कोणत्या आल्या पाहिजे, अनौपचारिक बघा या प्रकारचे पत्र लिहितात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे, य य य य बघा या ठिकाणी 4दा य आहे. हे पुढीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत. बघा परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. सर्वांनी आपल्या व्हिडिओला 1 लाईक या ठिकाणी सर्वांनी आत्ताच करायचं आहे. बघा तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज या ठिकाणी नक्कीच बघावास मिळतील. य य य बघा हे कोणत्या वृत्ताचे गण असतील, तर बघा या ठिकाणी भुजंग प्रयात. भुजंग प्रयात या ठिकाणी वृत्ताचे गण आहेत पहा. हा पण प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, अ आ इ ई उ ऊ हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे स्वर आहेत. बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी एक प्रश्न बघा यावर असतोच. सजातीय स्वर, विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर या ठिकाणी परीक्षेमध्ये एक प्रश्न या ठिकाणी नेहमी असतो. अ आ इ ई बघा हे कोणत्या प्रकारचे असतील. बघा अ आ इ ई उ हे सजातीय स्वर या प्रकारचे स्वर आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारला आहे, चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता चंद्रचा समान शब्द कोणता असेल, दिनकर म्हणजे काय, दिनकर म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, आदित्य म्हणजे सूर्य, तर सुधाकर म्हणजे चंद्र. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 चंद्रचा सुधाकर या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 19 पाहता काय विचारलं आहे, देव तुम्हाला सुबुद्धी दे. देव तुम्हाला सुबुद्धी दे अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रकार ओळखा. आता हे वाक्य कोणतं असेल, केवळ वाक्य आहे का, आज्ञार्थी वाक्य आहे का, प्रश्नार्थक वाक्य आहे का, कोणतं असेल. देव तुम्हाला सुबुद्धी दे. बघा या ठिकाणी वाक्य आज्ञार्थी वाक्य बघा या प्रकारचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलं आहे, जेव्हा क्रियापदाचं रूप, जेव्हा क्रियापदाचं रूप कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग होतो. बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न होता, जेव्हा बघा क्रियापदाचं रूप हे कर्माच्या लिंग वचनाप्रमाणे बदलते तेव्हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रयोग होतो. तर तेव्हा या ठिकाणी पहा कर्मणी प्रयोग होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलं पहा, निशा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता निशा म्हणजे काय, निशा, रजनी, रात्र, म्हणजेच निशाचा या ठिकाणी रात्र या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द आहे.
विषय क्रमांक पुढचा पाहूयात. दोन शब्द जोडताना. समजा आता एखादं वाक्य आहे, वाक्यामध्ये दोन शब्द जोडताना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामचिन्ह वापरतात? वाक्यामध्ये पहा, दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वाखाणणी करणे. वाखाणणी करणे अशा बघा प्रकारचा एक वाक्यप्रचार आहे, याचा योग्य अर्थ सांगा. सर्वांचं योग्य उत्तर आलं का पहा. वाखाणणी करणे म्हणजे काय असतो? स्तुती करणे, एखाद्याची स्तुती करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा अलंकार आहे? हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. आता याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? बघा, अलंकार या ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न असतो पहा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस, यामध्ये बघा श्लेष अलंकार या प्रकारचा अलंकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी पूर्णाभ्यास्त शब्द ओळखा. पूर्णाभ्यास्त बघा सोपा प्रश्न आहे हा पण. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 लाल लाल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या समासामध्ये दोन्ही पदे बघा महत्त्वाची नसून तिसऱ्याच बघा पदाचा बोध होतो? बघा, ज्या समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच बघा पदाचा बोध होतो, तो समास कोणता असतो? बहुविग्रही समास असतो पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य. नीळकंठ म्हणजे बहुविग्रही समास, दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 पाहूयात. मुलगा पुस्तक वाचत असे. मुलगा पुस्तक वाचत असे. आता वाचत असे हे वाक्य कोणत्या काळाचं असेल? बघा, सर्वांनी सांगायचं आहे रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ, रीती भविष्य काळ, साधा भूतकाळ. मुलगा पुस्तक वाचत असे हे वाक्य रीती भूतकाळाचं वाक्य आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सज्जन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी? सज्जन, सत प्लस जन झाला होता प्रश्न आपला. सज्जन या शब्दामध्ये व्यंजन या प्रकारची संधी आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, चांदणे या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. चांदणे, चांदणे म्हणजे काय? चांदणेचा समानार्थी शब्द ओळखा. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर आलेलं आहे का? बघा, चांदणे कौमुदी. कौमुदी म्हणजे चांदणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपलं. नयन म्हणजे डोळे, काया म्हणजे शरीर, आचल म्हणजे पर्वत, कौमुदी म्हणजे चांदणे. बघा, सर्वांनी महत्त्वपूर्ण समानार्थी शब्द पाठ करून ठेवायचे आहेत. परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न असतो. कर्कशचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कर्कश, काय तुझा आवाज कर्कश आहे. कर्कशचा विरुद्धार्थी घ्यायला पाहिजे मंजूळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता शब्द या ठिकाणी भाववाचक नाम नाही? भाववाचक नाम नाही. बघा, नवलाई, नवल, नवलाई भाववाचक नाम आहे. वकील, वकीलचं वकिली म्हणजे भाववाचक नाम आहे. थंड, थंडचं थंडावा भाववाचक नाम आहे. नम्र, नम्रता म्हणजे नम्र या ठिकाणी शब्द काय असेल? भाववाचक नाम नाही. विषय क्रमांक पुढचा बघा, अंतकरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? अंतकरण या शब्दामध्ये संधी कोणती असेल? अंतकरण बघा या शब्दामध्ये विसर्ग संधीचं उदाहरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, रक्तचंदन. रक्तासारखे चंदन या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? बघा, समास या घटकावर परीक्षेमध्ये प्रश्न असतात, सर्वांनी करायचा आहे. बघा, रक्तासारखे चंदन, रक्तचंदन कर्मधारय समास आहे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, तो कार्यालयामध्ये गेला आणि कामाला लागला. वाक्यामध्ये आणि व परंतु आलेलं असेल तर ते वाक्य कोणते असते? सोपा प्रश्न आहे बघा. ज्या वाक्यामध्ये आणि परंतु व आलेलं असते ते वाक्य संयुक्त वाक्य असते ना. 2 वाक्य होतात बघा. तो कार्यालयामध्ये गेला आणि कामाला लागला, संयुक्त वाक्य. विषय क्रमांक पुढचा बघा, मी नाटक पाहिले असेल. मी नाटक पाहिले असेल या वाक्याचा काळ ओळखा. मी नाटक पाहिले असेल म्हणजे बघा भविष्यकाळाचं आहे, पूर्ण भविष्यकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 3 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, मुलांनो शांत व्हा. मुलांनो शांत व्हा बघा, त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची विभक्तीचा प्रत्यय असेल? मुलांनो, हाक मारणे, संबोधन विभक्ती. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, कोसला या कादंबरीचे लेखक कोण आहेत? कोसला ही कादंबरी कोणाची होती? कोसला बघा भालचंद्र नेमाडे यांची कादंबरी आहे कोसला. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 18 या ठिकाणी काय विचारलंय? देव या शब्दाचं अनेक वचन काय होईल? सर्वांनी सांगायचे देव या शब्दाचं अनेक वचन बघा देवच. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. तू दररोज अभ्यास कर. तू दररोज अभ्यास कर हे वाक्य कोणते असेल? आज्ञा आहे काय वाक्यामध्ये? स्वार्थी आहे का? संकेतार्थी बघा होणार नाही. तू दररोज अभ्यास कर, आज्ञा आहे ना, तू दररोज अभ्यास कर. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कितीही प्रयत्न केला तरी काही लोकांच्या स्वभावामधला दोष दूर होत नाही. बघा, तुम्ही कितीही प्रयत्न करा, एखाद्याच्या स्वभावामधला दोष दूर होत नाही या अर्थाची म्हण ओळखा. त्याचे योग्य उत्तर केलं पाहिजे. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपली या अर्थाची योग्य म्हण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वाक्प्रचार सोनाराने कान टोचणे. सोनाराने कान टोचणे याचा अर्थ काय असेल? बघा, सर्वांनी सांगायचे, सोनाराने कान टोचणे म्हणजे योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे. ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र येतात ते ठिकाण म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं ठिकाण होईल? ज्या ठिकाणी 3 रस्ते एकत्र येतात त्यांना आपण तिठा म्हणतो आणि ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात त्यांना आपण चौक म्हणतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अपराधी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. बघा, अपराधी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपराधी विरुद्धार्थी शब्द ओळखा. निरपराधी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. मनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मनुष्य बघा, मनुष्य आहे, मनुष्याचा समान शब्द माणूस, मानव, मनुज यापैकी नाही. कोणता असेल? मनुष्य म्हणजे माणूस. बघा, बरोबर आहे हा पण. मानव म्हणजे माणूस हा पण बरोबर आहे. मनुज म्हणजे माणूस हा पण बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व यायला पाहिजे, यापैकी नाही. वरीलपैकी सर्व या ठिकाणी हे मनुष्य शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आता सर्वांनी हळूच बसावे. आता सर्वांनी हळूच बसावे हे वाक्य कोणतं असेल? अकर्मक भावे या प्रकारचं या ठिकाणी बघा हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मी अभ्यास केला होता. मी अभ्यास केला होता अशा बघा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा काळ ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, बघा या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील. आणि बघा, ज्यांना कोणाला बघा महत्त्वपूर्ण बघा 6000 बघा प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.